तुम्ही लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये हजारो फाइल्स बघितल्या असतील. फोटो, व्हिडिओ, सॉन्ग, पीडीएफ नोट्स, वर्ड डॉक्युमेंट. पण कधी विचार केलाय का की ही फाईल म्हणजे नेमकं काय? आणि शेवटी दिसणारं एक्सटेन्शन .jpg, .pdf, .exe खरंच काय सांगतं? आज आपण फाईलचं खरं लॉजिक, फाईल फॉर्मॅट आणि त्यांचं महत्त्व बघणार आहोत. नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात लॉजिकली. वेलकम टू एपिसोड 16 ऑफ वन डे वन कन्सेप्ट. ही सिरीज खास त्यांच्यासाठी आहे ज्यांना टेक्स्ट टू बुक पेक्षा रिअल लाईफ एक्झाम्पल मधून कम्प्युटर कन्सेप्ट क्रिस्टल क्लिअर करायचे आहेत. चला बघूया, फाईल म्हणजे काय. फाईल म्हणजे डेटाचं एक बंडल असतं. टेक्स्ट असो, इमेज असो, सॉन्ग असो किंवा प्रोग्राम कोड, सगळा डेटा एका विशिष्ट स्ट्रक्चर मध्ये स्टोअर होतो. त्यालाच आपण फाईल म्हणतो. हे म्हणजे नोटबुक मध्ये चॅप्टर लिहिल्यासारखं आहे. फाईल ही डेटाचा एक चॅप्टर असतो. फाईल फॉर्मॅट म्हणजे काय? फाईल फॉर्मॅट म्हणजे त्या फाईलचं लँग्वेज किंवा टाईप. कम्प्युटरला कळतं की ही फाईल उघडायची आहे कशी आणि वापरायची आहे कशी. उदाहरणार्थ .jpg, .png या इमेज फाईल्स आहेत. .mp3, .wav ऑडिओ फाईल्स. .mp4 आणि mkv या व्हिडिओ फाईल्स आहेत. .pdf, .docs या डॉक्युमेंट फाईल. आणि .exe असलं तर कम्प्युटर समजतंय की हा एक्झिक्युटेबल प्रोग्राम आहे. चला एक सोपं उदाहरण सांगते. कॉलेजमध्ये जाताना तुम्ही बॅगमध्ये सगळे नोटबुक्स ठेवता. आतल्या पेजेस सगळे सारखे असतात, पण कव्हरवर मॅथ्स, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक्स असं लिहिल्यामुळे लगेच कळतं कोणती नोटबुक कोणत्या सब्जेक्टची आहे. तसंच कम्प्युटरमध्ये फाईल असते. ऍक्च्युअल डेटा आणि तिचं एक्सटेन्शन जेपीजी, पीडीएफ वगैरे, म्हणजे ते नोटबुकचं कव्हर आहे. एक्सटेन्शनमुळेच कम्प्युटरला लगेच ओळखता येतं की ही फाईल फोटो आहे की डॉक्युमेंट की प्रोग्राम. प्रत्येक फाईल फॉर्मॅटचं स्वतःचं हेडर स्ट्रक्चर असतं. जेपीजी इमेज सुरू होते स्पेशली बायनरी पॅटर्नने. त्यामुळे सॉफ्टवेअरला लगेच ओळखता येतं की ही इमेज आहे. एक्झिक्युटेबल .exe फाईल्स मध्ये इन्स्ट्रक्शन्स असतात जे सीपीयू डायरेक्टली एक्झिक्यूट करू शकतो. एक्सटेन्शन नसलं तरी टेक्निकली फाईल उघडता येते, पण युजर फ्रेंडली नेमिंगमुळे कम्प्युटर ओएस योग्य सॉफ्टवेअरला लिंक करून देतं. रिअल लाईफ एक्झाम्पल तर तुम्हाला माहित असतीलच. डॉक्युमेंट्स, कॉलेज नोट्स वर्ड मध्ये तयार केल्या जातात. ती आपण डॉक्स मध्ये सेव्ह करतो. पीडीएफ मध्ये जर कन्व्हर्ट केली तर लगेच .pdf होते, पण कंटेंट तेच, पण फॉर्मॅट वेगळा. एक्सटेन्शन असल्यामुळे कम्प्युटरला समजतं की .docs फाईल वर्ड मध्ये उघडते आणि पीडीएफ रीडर मध्ये. ऍप्स अँड प्रोग्राम्स, विंडोज मध्ये इन्स्टॉल होणारे सॉफ्टवेअर .exe फाईल असते. अँड्रॉइड मधले ऍप .apk आणि आयफोन मध्ये .ipa फाईल. म्हणजेच काय, फॉर्मॅट ठरवतं की ही फाईल यूज कशी करायची. तर आज आपण काय पाहिलं? फाईल म्हणजे काय, फाईल फॉर्मॅट्स का गरजेचे असतात आणि रिअल लाईफ मध्ये ते कसे वापरले जातात. नेक्स्ट एपिसोड मध्ये आपण जाणून घेणार आहोत पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड आणि SSD कोणतं कधी वापरायचं. कन्सेप्ट क्लिअर झाला ना? तर मग लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ शेअर करा, कारण तुमचे फ्रेंड्स आजही हे .exe म्हणजे व्हायरस समजतात.